रूप दाव विठ्ठला तुळशी माळी श्वासाची तुटे धाव विठ्ठला जीव झाला कसा विसारूप दाव विठ्ठला तुळशी माळी श्वासाची तुटे धाव विठ्ठला स्वतःच्या दुःखाला गोंजारत बसू नका, दुसऱ्यांच्या दुःखांपर्यंत जा. मुलींनो, जर एखादं लेकरवाळी तुमच्या दारासमोरून गेलं आणि तुम्हाला पाणी मागितलं ना, त्याला 2 घास खायला द्या मॅडम. द्या रे, आपल्यावर ओढून नाही. ज्यांच्या जवळ आहे त्यांनी देत राहावं, गरिबांनी सुद्धा जगत राहावं. देणे घेणे 50-50. मी आयुष्यात तेच केलं बेटा. किस गली में खसखस सिंधुताई सबकार. कोण रे मी हाफ टाइम 4थी पास आहे, फुल टाइम नाही. 10 वर्षाची होते जेव्हा माझं लग्न झालं. माझे पती 35 वर्षाचे होते. खतरनाकच मॉड्यूल होतं. मी नांदायला गेले तेव्हा 11 वर्षाचे होते. मला हकलून दिलं तेव्हा मी 20 वर्षाचे होते. गरोदर होते. मी जगले, तुम्ही जगा. मला खूप मारझोड केली होती. पोटावर लाथा मारल्या होत्या. मी बेहोश होते. त्यांना वाटलं माणसांनी मारलं असं सिद्ध होऊ नये म्हणून त्यांनी मला ओढत ओढत गायीच्या गोठ्यात नेऊन टाकलं. माझं पाठ फाटून, ब्लाऊज फाटून, दगडाला रक्त लागलं होतं. आणि जेव्हा मला जाग आला तेव्हा एक गाय माझ्या अंगावर उभी होती. मी बेहोश होते. ती सगळ्या गायींना हकलत होती. ती तिच्या भाषेत सांगत होती, इकडे येऊ नका, एक लेकरूवाडी पडलाय, माणसांनी टाकलाय ग, आपण वाचूया ना. एक गाय माझ्या अंगावर उभी होती. बेहोशीत मला बाळ झालं होतं. ती हबरून हबरून सगळ्यांना उठवत होती, पण माझ्या अंगावर पाय नाही देत पडत. तिला मानवता कोणी शिकवली बाळा, मानवता कोणी शिकवली. म्हणून मी अनाथांची माय तर आहेच, गायींची पण मी आई आहे. 250 गायी मी सांभाळते. माझ्या पुण्यात पण गायी आहे. बेटा, मी शमशानात राहायचे. मी रेल्वेत भीक मागायची. मी भिकाऱ्यांसोबत राहायचे. भिकाऱ्यांना जेवण दिलं तर ते मला संरक्षण द्यायचे. म्हणून एक लक्षात ठेवा बेटा, भिकारी 20 वर्षाची मी आज 70 वर्षाची आहे. जगू शकते. हजारो लेकरांची माय होऊ शकते. 250 जावाई, 49 सुनांची सासू, 200 गायींची आई, 750 पुरस्कारांची मानकरी, 4 राष्ट्रपती सन्मानित सिंधुताई सबकार जिंदाबाद. जाता जाता एक सांगते बेटा, फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तरी सहन करायला शिका. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे बोचले तरी सहन करायला शिका. कारण काट्यांना फक्त बोचणं माहिती असतो, वेदना कळत नसतात. कितीही संकटे आले तरी तुम्ही तुमचे पाय इतके घट्ट करा, एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आइए वेलकम, सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो, हम झुकता है तुम चलना सीखो. काटे सुद्धा खाली माना घालतात बेटा. नंतर तुमची माडी तयार होते. नंतर तुमची माडी तयार होते. अशी झाली मी चिठीची सिंधुताई आणि सिंधुताईची माई.